आजच्या ह्या अतिशय सुंदर संध्याकाळी म्हणा रात्री म्हणा मला इथे बोलवलं आणि तुमच्यासारखा एक सुजाण शांत आणि जेन्युइनली इंटरेस्टेड ज्याला खरंच आस्था आहे आमचं बोलणं ऐकण्याची अशा श्रोत्यांसमोर आम्हाला उभं राहून बोलण्याची संधी दिल्याबद्दल शरद व्याख्यानमाला आयोजकांचे सर्वात पहिले मी धन्यवाद मानते। सुरुवात करायची झाली तर जेव्हा माझ्यासमोर ही संधी प्रेझेंट झाली की तुम्हाला शरद व्याख्यानमध्ये मालेमध्ये आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि तिथला जो एक सुजाण आणि खऱ्या अर्थाने श्रोतन किंवा श्रवणामधून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या श्रोतृवर्गासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे। आणि जेव्हा हा विषय साधारणतः ठरला त्याच्यानंतर माझी विचारचक्र सुरू झाली। मी विचार केला की आपण कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर बोलावं, कुठल्या आपण काय लिहून घ्यावं का की लिहून वाचून दाखवावं का, पण ती माझी बोलण्याची शैली नाही। बोलताना एक स्पॉन्टेनियसली किंवा उत्स्फूर्तपणे तुमच्या सर्वांची भावना आमच्या सर्वांची भावना एकत्र होऊन जे आमच्या तोंडून बाहेर पडेल, आमच्या डोक्यामधून जे स्फुरेल सुचेल, ज्या पद्धतीने मला तुमच्यासमोर मांडता येईल त्या पद्धतीने मांडण्याचा माझा इथे प्रयत्न असणार आहे। आजचा दिला गेलेला विषय आहे स्त्रियांचं विश्व, संरक्षण मागण्यापासून ते संरक्षण देण्यापर्यंत। आता तसं बघाल तर माझे विचार काही जणांना पचनी पडतील, काही जणांना पडणार नाहीत आणि माझं युनिफॉर्म सर्व्हिस असल्यामुळे मला काही विषय जे कदाचित संवेदनशील असू शकतात राजकीय सामाजिक दृष्ट्या ते मांडण्यावर माझ्यावर स्वाभाविक मर्यादा येणार आहेत, परंतु मी तरीही माझं म्हणणं, माझे अनुभव, माझं इथून पुढे मला काय वाटतं हे तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये माझ्या मनची गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे। सर्वात पहिले मला तसं वाटलं की ह्या विषयावर बोलायला मी अजिबात लायक नाही। स्त्रियांबद्दल स्त्रियांच्या ह्याच्याबद्दल बोलायला मी सर्वात योग्य व्यक्ती नाही। याचं कारण असं आहे, म्हणजे मी स्वतः जेव्हा विचार करून उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर मला असं वाटलं की मी जेव्हा शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, घरात होते, कुटुंबात होते, मला जर मुळातच तू आता मुलगी आहे का बाई आहे, महिला आहे, तुला असंच बसलं पाहिजे, असंच उठलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, ह्याच नियमांमध्ये तुला बसलं पाहिजे किंवा असंच तू बन, असं तर मला अनुभव आले नाहीत। परत माझा जो संगोपन आहे ते ठाणे मुंबईसारख्या शहरामध्ये झालं, जिथे अर्थातच नॅचरली संधींचं जास्त अवेलेबल असतात, तिथे तुम्हाला प्रश्न विचारणारे घटक कमी असतात किंवा तुम्हाला सपोर्ट देणारे घटक कुटुंबामध्ये किंवा बाहेरच्या सिस्टीममध्ये जास्त असतात। तशीच सिस्टीम, तसाच समाज व्यवस्था ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धशहरी भागांमध्ये असेलच अशी नाही। जे टाउन्स असतात, ज्याला आपण निम्न शहरी भाग म्हणतो किंवा जो ग्रामीण भाग आहे महाराष्ट्राचा असो किंवा इतर आपल्या देशातला असो, तिथे त्या पद्धतीचं वातावरण असेलच असं नाही। समाजशास्त्रामध्ये एक थिअरी प्रचलित आहे ज्याला म्हणतात नेचर वर्सेस नर्चर। नेचर म्हणजे काय, जे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे आणि निसर्गाच्या जे भेदभाव आहे तेवढाच। नर्चर काय आहे तर रोपटं आहे किंवा एखादं मूल आहे, तो नुसतं त्याला जन्माला घालून चालत नाही, त्याला पाणी द्यावं लागतं, अन्न भरवावं लागतं, त्याला कपडे घालावे लागतात, उन्हा पावसापासून त्याचं रक्षण करावं लागतं, त्याला म्हणतात नर्चर। तर ज्या पद्धतीने आपलं नर्चरिंग होतं, ज्या पद्धतीने आपलं रोपटं वाढवलं जातं, त्या पद्धतीने आपला पुढे विकास किंवा अधोगती होणं त्याच्यावर अवलंबून असतं। असा माझी ही आवडती थिअरी आहे, ज्याचे पुराव्यादाखल आपण अनेक इतर उदाहरणं सुद्धा देऊ शकतो। नेचर वर्सेस नर्चर मधूनच आलेला हा विचार तुमच्यासमोर ह्यासाठीच मांडते आहे कारण माझं पुढचं बोलणं ह्या सगळ्याच्या बेसवर रिलेटेड आहे। जेव्हा कुटुंबामध्येच, आता मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत जेव्हा मुलगा मुलगीमध्ये घरामधून भेदभाव होतोच, मी अशीही घरं बघितलेली आहेत जिथे मला एक मुलगा एक मुलगी असं न बोलता मला 2 मुलं आहेत, मुझे 2 बच्चे हैं, म्हणजे तो मुलगाही मला सेम आहे आणि ती मुलगीही मला सेम आहे, असे विचार मांडणारे लोकही मी शहरात बघितले। मुलगा होता 5 मुली 6 मुली जन्माला
जन्मू देणारे सुद्धा महाभाग मी शहरात बघितले, गावांमध्ये बघितले. पण शहराने ज्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिल्या, रोजगाराच्या असो, शिक्षणाच्या असो किंवा मूव्हमेंटच्या असो. मूव्हमेंट म्हणजे काय? आज रात्री 10-10:30 वाजता ग्रामीण भागामध्ये किंवा निम्न शहरी भागांमध्ये महिला तितक्या मोकळेपणाने चल आपण जरा एक राऊंड मारून येऊ असं फिरायला जातात का? नाही. पण पुरुष कट्ट्यावर जाऊन बसू शकतात, बरोबर? तुमचा मुलगा असेल तो तुमच्या बायकोला किंवा आईला न विचारता 10 वाजता मी येतो म्हणून घराबाहेर जाऊ शकतो आणि त्याला पाहिजे तेव्हा घरात येऊ शकतो. त्याला जे फ्रीडम ऑफ मूव्हमेंट आहे, त्याला जे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, ते तुमच्या मुलीला का नाही आहे? तेव्हा तुम्ही म्हणणार की इथे मॅडम गुन्हेगारी वाढलेली आहे, मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांडं, बरोबर? तिला कोणी हुं की चूक केलं की लगेच आमची घराण्याची, आमची खानदानची इज्जत मिट्टीमध्ये डुबणार, बुडणार. तिला काय करायचंय तिथे जाऊन? आपली मानसिकता अशी आहे, मुलीवर रेप झाला, मुलीवर बलात्कार झाला, हे शब्द ऐकायला चांगले वाटत नाही, पण बोलणं माझं काम आहे आणि तेच माझं प्रोफेशन आहे. डे इन अँड डे आउट ह्याच समाजातल्या एलिमेंट्सची आमचा पाला पडत असतो. जेव्हा बलात्कार होतो त्याच्यामध्ये लोकांची मानसिकता काय असते की ही तिथे का गेली? हिच्यातच काहीतरी चूक असणार की हिने त्या बलात्काराला आकर्षून घेतलं, बरोबर? किंवा हीच अशी फॉरवर्ड आहे, हीच ओव्हर स्मार्ट आहे, हिने लिपस्टिक लावली, हिने काजळ घातलं, हिने चटकफटक भडकिले रंगाचे कपडे घातले, हिचं वागणं बोलणं उठवळ आहे, ही काही बाईसारखी नीट वागत नाही, सभ्य घरातली खानदानी बाई नाही, त्यामुळे तिनेच असं काहीतरी केलं असेल की त्या बिचाऱ्या पुरुषाच्या भावना अनावर झाल्या आणि त्याचं माणूस पण सोडून तो पशु बनला, बरोबर? हीच मानसिकता असते. आज आम्ही या क्षेत्रात आहोत. मला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ट्रेनिंगमध्ये कधीच माझ्या मुलगी असण्याचा खरंच मला कधी अहसास झाला नाही. पण जेव्हा आम्ही इथे चार्ज घेतला, आम्ही सर्व लोकांना भेटतो, तेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली प्रकर्षाने की जे आपल्याला मिळालं, जे कदाचित नशिबाने मिळालेलं असू शकतं, काही आम्ही स्वतः झगडून मिळवलेलं असू शकतं, ते सर्वांनाच तेवढ्या सोपेपणाने मिळेलच असं नाही. पण ह्यातच खरं गमक आहे. जर एका व्यक्तीला किंवा काही समाजातल्या व्यक्तींना जर ते फ्रीडम, जर ते स्वातंत्र्य मिळत आहे किंवा त्यांचे आई वडील त्यांना ते उपलब्ध करून देत आहेत, तर आपण पण पालक आहोत, आपण पण आई वडील आहोत, आपण ते का नाही आपल्या मुलींना समसमान प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकत? आज मुलीमध्ये म्हणा किंवा आता आई वर्ग इथे बऱ्याच बसलेला आहे. तुमच्या घरामध्ये काही स्पेशल पदार्थ बनला, बासुंदी बनली, पुरणपोळी बनली, तर तुम्ही सगळ्यात शेवटचे असतात जे तुम्ही उरलेलंच खातात, बरोबर? किंवा तुम्हाला तुमची तब्येत खराब झाली, तुम्हाला काही त्रास होत असेल, तर तुम्ही तो सांगायला किंवा त्याच्यावर उपचार घ्यायला खूपच आढेवेढे घ्याल किंवा तुम्ही स्वतःची प्रायोरिटी शेवटी ठरवलेलं आहे. याच्यामध्ये स्त्रियांना एकटीला दोष देऊन फायदा नाही आहे आणि मी कधी देणारही नाही. कारण ज्या वर्गाकडे पारंपरिकरित्या आपल्या देशातच नाही तर संपूर्ण दुनियेमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे किंवा एक प्रकारच्या शोषण व्यवस्थेचं जे बळी, ते शब्द घासून घासून एकदमच हे झालेले आहेत, ब्लंट झालेले आहेत, त्याच्या बोथट झालेले आहेत हे शब्द. पण जेन्युइनली एक व्यवस्था आहे, मग ती कुटुंब व्यवस्था असो, धर्मव्यवस्था असो किंवा इतर प्रचलित काही व्यवस्था आपल्या समाजातल्या असो, ज्याच्यामुळे स्त्री ही शोषित बनलेली आहे. त्या व्यवस्थांचा, इवन कुटुंब हे स्त्रीवादामध्ये, मार्क्सिझममध्ये शोषणाचं एक युनिट मानलं गेलेलं आहे. आपल्याला जेव्हा एखादी छान चकचकीत जाहिरात दिसते, आता दिवाळीच्या निमित्ताने भरपूर साऱ्या जाहिराती येत आहेत ना, ते वॉशिंग मशीन विकत आहे, TV विकत आहे आणि त्याच्यामध्ये छान चकचकीत एका कुटुंबाचं चित्र त्यांनी चौकोनी दाखवलेलं आहे की एक सुंदर आई आहे, एक सुंदर वडील आहे, एक त्यांचा छान मुलगा आहे आणि एक छान मुलगी आहे. आणि ह्या कुटुंब व्यवस्थेचं ते विकतायत तुम्हाला, दे आर सेलिंग दी आयडिया. पण ॲक्च्युली कुटुंब व्यवस्थेमध्ये किती शोषण आहे, किती त्याच्यामध्ये अनजस्टिस आहे, फेअर नाही. आईचा अधिकार वडिलांना नाही, वडिलांचा जो सुप्रीमोपणा आहे किंवा वडिलांचं जे स्थान आहे ते आईला नाही. जो माणूस पैसा कमावतो, मग ती स्त्री जरी असेल तरी तिच्या हातामध्ये ते आर्थिक स्वातंत्र्य असेलच असं नाही. घरामधले स्त्री पुरुष दोघंही समजा जर नोकरी करत असतील तरी स्त्रीला घरामध्ये येऊन
भाजी निवडणे, मुलांचा अभ्यास घेणे, कपडे धुतले का, इस्त्री झाली का, डबा भरला का, औषध घेतलं का, बिल भरलं का, हे खराब आहे, बाथरूम खराब आहे, मिक्सर खराब आहे, हे सुद्धा बघावं लागतं. आणि तोच नोकरदार पुरुष कदाचित घरी येऊन मस्तपैकी चहा पीत पेपर वाचू शकतो. आणि त्याला चहा कोण बनवून देणार? तीच त्याची नोकरदार बायको. आणि आश्चर्य म्हणजे हे नोकरदार स्त्रियांना पण मान्य असतं की हो मग कोण दुसरं कोण करणार, नवरा थोडी चहा बनवणार, नवरा कशाला अंथरूण पांघरून आवरून ठेवेल, केर काढायला नाही नाही, ते तर बायकांचं काम आहे ते, बरोबर. पण जर आज बायका तुमची SP बनवून जर तुमच्या जिल्ह्याचं संरक्षण करत आहे, तर मग पुरुष तुमच्या घरात मध्ये तुम्हाला मदत नाही करू शकत? आम्ही काही पहिल्या नाही आणि आम्ही काही शेवटच्या नाही. इंग्लंडमध्ये संरक्षण मंत्री महिला होऊन गेल्या, आज आपल्या देशामध्ये संरक्षण मंत्री महिला आहेत, इतर वेगवेगळ्या पदांवर आहेत, स्वकर्तृत्वाने पोहोचल्या आहेत. त्या जर अशा गोष्टी करू शकतात ज्या आजवर सो कॉल्ड पुरुष डॉमिनेटेड फील्ड मानले गेलेले होते, तर मग आता तुम्ही ते मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया TV वर बघाल तर त्याच्यामध्ये किंवा तो समोरचा संजीव कपूर आहे शेफ, तो काय काय खाना खजाना तुमचं बनवतो, तर तो जर सो कॉल्ड बायकांचं काम करतो स्वयंपाक्याचं, तर मग तुम्ही दुसरं विचार करायला काय हरकत आहे? माझी इच्छा एवढीच आहे की आज फक्त टाळ्या वाजवून किंवा या सगळ्या विरोधाभासाला हसून खजील होऊन आपण इथेच ती गोष्ट सोडून द्यायची नाही आहे. तर त्याच्यासाठी जो खरा मनाचा मोठेपणा लागतो, जो थोडा त्याग लागतो, तो सर्वांनी करण्याची ही वेळ आलेली आहे. दुसरं एक मी नेहमी सांगत असते की आजवर महिलांना, मुलींना सगळ्यांनी खूप सांगितलं तुम्ही शिका, पुढे या, नोकरी करा. मी सगळीकडे तेच सांगते, आज जवळजवळ 9व्या-10व्यांदा ते सांगत असेल, तुम्ही शिका, पुढे या, नोकरी करा, बाहेर केवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही त्या सर्व संधींचा फायदा घ्या, तुम्ही संघर्ष करा. पण माझं म्हणणं आहे नाही, का तुम्ही सारखं स्त्रियांच्या मागे लागता? का त्यांना सतत हे करा ते करा सांगत राहतात? मी स्त्रियांना बिलकुल काही सांगणार नाही. मी त्यांना कराटे पण शिकायला सांगणार नाहीये आणि त्यांनी हमेशा ते छान छान देवी आणि चांगली बाई आणि सुंदर सुंदर बनून राहणार, मी तुम्हाला काही सांगणार नाहीये. स्त्रियांनी एकदम फ्री, तुम्ही सुद्धा माणूस आहे. बाकीच्यांना जे चुका करण्याच्या आधी तो तुम्हाला पण आहे. बाकीच्यांना जे स्वातंत्र्य आहे फिरण्याचं, घालण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, ते सर्व तुम्हाला पण आहे. तुम्ही त्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला टोटली फ्री आहे. मी तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही की रात्री 10च्या आत घरात या किंवा 7च्या आत घरात पाहिजे, बिलकुल नाही. 7च्या आत तर बिलकुल घरी येऊ नका. बाहेर संध्याकाळी बहुत कुछ गंमत होती देखने के लिए. बघा आता फक्त महिला टाळ्या वाजवत आहेत, पुरुषांना झोंबताय. असं आहे का काही? मी पुरुषांना सांगणार आहे माझी खरी गोष्ट की आतापर्यंत महिलांना, मुलींना सगळ्यांनी खूप सांगितलं. मुलींनी खरंच खूप सगळ्यातून पुढे येऊन अभ्यास पण केला, नोकऱ्या मिळवल्या, आपली घरं सांभाळली, कुटुंब सांभाळली. आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तुम्ही फक्त मुलींचे लग्न लावून दिले. तिचे लग्न लावून दिलं म्हणजे तिच्या नावापुढे दुसरं आडनाव चिकटलं म्हणजे आपलं घनघोर आपली जबाबदारी संपली. आता आपण स्वर्गात जायला मोकळे. एक मुलगा जन्माला आला, मग तो कितीही आगाऊ असो, फाजील असो, त्याच्याकडे काही गुणवत्ता नसो, बेरोजगार असो, पण तो मुलगा आहे. तो तुम्हाला अग्नी देणार आहे आणि तुम्हाला स्वर्गात पोहोचवणार आहे, बरोबर? तर हे सगळं सोडा. हे सगळं सांगायची पण वेळ गेलेली आहे. हे वेगळ्या पद्धतीने फक्त मी सांगत आहे. हेच मॅटर तुम्हाला जास्तच रुचेल किंवा अधिक सोप्या पद्धतीने पचेल असं कोणी सांगितलं असेल, पण पोलीस कधी असं गोड गोड बोलणार नाही. जे मॅटर आहे ते आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहे. तुमच्या सर्वांसमोर सुद्धा हे चॉईस आहे, हे निवड आहे, जे तुम्ही करू शकतात, हे मी तुम्हाला सांगत आहे. बरं, दुसरी भीती काय असते पुरुषांना किंवा इन जनरल समाजामध्ये? महिलाही त्याच्यातून, त्या पुरुषी वृत्तीपासून महिलांची सुटका झालेली असं नाही. आज सगळ्यांना वाटतं की मुली शिकल्या, नोकरी केली, काय बिझनेस केला किंवा घराबाहेर पडल्या की त्या आगाऊ होतात, फॉरवर्ड होतात, ओव्हर स्मार्ट होतात. मग त्या घराकडे आमच्या कोण लक्ष देईल?
किंवा मग त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतील, मग आमच्या अन्यायपूर्वक गोष्टी त्या काय ॲक्सेप्ट करतील, आणि मग ह्याच्यातून आपला समाज खाईमध्ये लोटला जाईल, घटस्फोटांचे प्रमाण वाढेल, मुलांकडे कोण लक्ष देईल, असे अनेक मग त्याच्यामध्ये फाटे फोडण्याचे प्रकार सुरू होतात. पण माझ्या आजीने ॲक्च्युली मला जे सांगितलं, माझी आजी आज 83 वर्षाची आहे, तिने मला सांगितलं की तू नोकरीला जाते दिवसातले 6 ते 7 तास, तू तेव्हा घरी नसतेस. ठीक आहे, बरोबर आहे. पण आमच्या काळी, आमच्या लग्न 14व्या-15व्या वर्षी होत असत, आमच्या घरी मिक्सर नव्हता, आमच्या घरी वॉशिंग मशीन नव्हतं, आमच्या घरी कामवाली बाई नव्हती, आमच्या घरी पिठाची गिरणी नव्हती. आम्ही घरी ते जातेवर पीठ दळत असू, डाळी त्या घरी बनवत असू. आम्हाला भाजी बाजार वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व स्वतः पिकवाव्या लागायच्या, स्वतः मेहनत करावी लागायची. येणारे पाहुणे रावळे अनेक होते. तुम्हाला तरी 1-1, 2-2 मुलं असतात, आम्हाला 5-5, 6-6 मुलं होती. तर तुम्हाला काय वाटतं, आम्ही रोज मुलाला कडेवर घेऊन ते खारे 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 त्याच्या मागे फिरायचो का? आम्ही आमच्या मुलांना खूप क्वालिटी टाईम देत असू, किंवा आमच्या मुलांकडे खूप आम्ही लक्ष देत असू, किंवा आमच्या नवऱ्याशी आमचा खूप सुसंवाद होता, असं काही आहे का? तुमच्या समोर अनेक आजी आजोबांच्या वयातले पण लोक असतील, तुम्ही आम्हाला सांगू शकतात, किंवा तुमचेही आई वडील त्यांची कहाणी आम्हाला तुम्ही सांगू शकतात की त्या काळात खरंच नवरा किंवा बायको एकमेकांशी एवढं बोलायचे का? त्या काळी तो सो कॉल्ड सुसंवाद जेवढा आज त्याचं स्तोम झालेलं आहे तेवढा होता का? नाही. एकमेकांची जरूरत होती म्हणून येस, निश्चित एकमेकांबरोबर राहणं होतं. तो संसार कसाही असो तो त्याच्यात भागवणं होतं. आज तुम्ही आजूबाजूला बघाल तर आज काही कष्ट करून नवरा आणि बायको दोघंही मेहनत करत आहेत, घराबाहेर घराच्या आतमध्ये, अशी उदाहरणं कमी आहेत का? तर मग आपण ह्या उगाचच फालतू आगाव फाजील कल्पना, मिसकन्सेप्शन, गैरसमजुती, भीती आपल्या मनामध्ये आपण का ठेवत आहोत? आपल्या समाजामध्ये आपण अशी उदाहरणं समोर का नाही आणत जिथे नवरा बायको दोघंही आपापल्या क्षेत्रात सक्सेसफुल आहेत, किंवा ज्याला जे पाहिजे ते तो करत आहे. मी म्हणत नाही बिलकुल की प्रत्येक स्त्रीने नोकरी केलीच पाहिजे किंवा प्रत्येक पुरुषाने नोकरी केलीच पाहिजे. जर पुरुषाचं मन असेल की नाही मी घरी राहतो, तू नोकरी कर, आय एम व्हेरी फाईन विथ दॅट, तिथपर्यंत आपली मानसिकता निश्चितच येईल. आज शहरांमध्ये ते व्हायला लागलेलं आहे. तुम्ही कदाचित बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये पण ते बघितलेलं असेल. ते इथे व्हायलाही काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असमानता किंवा इनइक्वॅलिटी अशी नाही आहे. फक्त हे बघण्याची दृष्टी फक्त थोडीशी वेगळी हवी. बरं, कमिंग बॅक टू माय आजी. तर आमच्या आजीने आम्हाला सांगितलं की तुमच्या काळामध्ये तुम्ही आता एवढा मुलांना वेळ देता, त्यांना शिकवतात, त्यांना जेव्हा तुम्ही घरी असतात तेव्हा त्यांच्यासोबत वेळ देण्याचा प्रयत्न करतात. आमच्या वेळी तर काही आम्ही मुलांना एवढं बसवून काही पाटीवर आई शिकवलं नाही, किंवा मुलांच्या मागेही आम्ही फिरू शकत नव्हतो, किंवा आमच्या मुलांना सगळी इतर भावंड एकमेकांना सांभाळून घ्यायची. काही घरातले इतर नातेवाईक होते, सासू सासरे होते, शेजारी पाजारी होते, सगळ्यांमध्ये ते सगळं होऊन जात असे. तर तुम्ही काय एवढं टेन्शन घेतात? तर त्या दिवसापासून मला कधीच कुठल्या गोष्टींची गिल्ट आली नाही. कारण आपल्या समाजामध्ये महिलांना, मुलींना गिल्टी भावना कोणी बोलून देत नसतं, पण ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होत राहील ह्याची व्यवस्था मात्र सगळेजण निश्चित करत असतात. तुम्ही आता बाहेर आलेले आहे, तर मग तुमचं मूल तिथे घरी काय करतो आहे, किंवा तुम्ही असं केलेलं असेल म्हणूनच त्याने काहीतरी चुकीचं स्टेप उचललं, किंवा तुमच्यातच काहीतरी चूक असेल, तुम्ही घरी नाही आहे, तुम्ही ऑफिसमध्ये नाही आहे, ऑफिसमध्ये असलं की तुम्हाला घरची गिल्ट देतात, घरी असलं की तुम्हाला ऑफिसची गिल्ट देण्याचा प्रयत्न करतात. गिल्ट म्हणजे अपराधी भावना, आणि ती कशाची? जो अपराध आपण केलाच नाही त्याची. तर मला जेव्हा माझी 83 वर्षाच्या आजीने मला बसून जेव्हा हे क्लिअर केलं, तेव्हा माझी ही सगळी अपराध भावना धुळीस मिळाली. आणि तुमच्यामध्ये सुद्धा आज ज्या नोकरदार किंवा स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं असलेल्या काही महिला असतील, त्यांना कोणाला कधी कोणी गिल्ट देण्याचा प्रयत्न केला असेल, तो त्यांनी आजूबाजूच्या महिला सुद्धा देतात बरं का भरपूर गिल्ट. असं काही नाही आहे याच्यामध्ये. मग आपलं सासूपासून नणंद, जाऊ, आपली स्वतःची आई, आपली बहीण, हे लोक शेजारी, हे कोणी मागे राहत नाही, कारण हे पण त्याच यंत्रणेचा, त्याच सिस्टीमचा भाग बनलेले आहे. दे डोंट नो एनी बेटर. म्हणजे काय की त्यांना त्याच्यापेक्षा अधिक चांगलं माहीत नाही आहे. तर आणि आपणही ते जाऊ दे, कशाला भांड्याला भांडं लागेल, वाद होईल हे म्हणून ते आपण बरेच वेळा त्या गोष्टी गिळून टाकतो, पचवून टाकतो, म्हणजे कानावेगळं करतो, त्याचं फार आपण टेन्शन घेत नाही.
पण माझं सर्वांना एकच विनंती राहील की प्रत्येक गोष्टीला थोडंसं प्रश्न विचारायला, म्हणजे काही खूप चांगली सवय नाही आहे ती असं मला वाटतं, पण बरेच वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टी खटकत असतील तर यू शुड ऑलवेज आस्क वाय. एखादी गोष्ट आपल्याला वाटत असेल ही अनफेअर आहे, ही चुकीची आहे, तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे ही अशी का आहे, ही आहे त्या स्वरूपात माझ्यासमोर का आहे. मग ती धार्मिक तेढ असेल, जातीवाद असेल, स्त्री पुरुषांमधली दरी असेल, गरीब श्रीमंत कशी एकमेकांना वागवतात ह्याच्यातला फरक असेल, या सर्व गोष्टींकडे आपण थोडंसं डोळसपणे बघायला जर सुरुवात केली, कदाचित आपण लहान असतो तेव्हा आपल्याला हे प्रश्न पडतात, पण पुढे आपलं इतकं ते सामाजिकरण होऊन जातं की आपण त्याच्यामध्ये सगळे एक खूप चांगलं गाणं आहे, इंग्लिश गाणं, कोणाला माहीत असेल माहीत नाही, पण आपण ते एका मेंढीच्या कळपामध्ये मेंढी बनून राहतो. जसं तो कळप जातो त्या दिशेने आपण विचार न करता आपण चालू लागतो. पण तेच आपण जेव्हा थोडे लहान असतो, जेव्हा तरुण असतो, तेव्हा आपल्यामध्ये अनेक बंड येतं, आपल्यात अनेक प्रश्न येतात आणि हे वेलकम आहे. आपल्या समोर जे आहे, आपल्याला जे दिलं गेलं आहे ते मी तर कधीच जसं तसं कधीच मी ते ॲक्सेप्ट करणं माझ्या कदाचित स्वभावात नसेल किंवा जे काही आहे, पण ते कधीच माझ्याच्याने झालं नाही. आणि त्याला नेहमी प्रश्न विचारत गेल्यामुळे त्याची उत्तर शोधण्याची एक जिज्ञासा त्याच्यातून निर्माण झाली. तर जिज्ञासा ही गोष्ट आहे ती माणसाला खूप, इट्स अ विशियस सायकल इन अ वे, की प्रश्न विचारले की तुम्हाला अजून जिज्ञासा तयार होते, जिज्ञासा निर्माण झाली की तुम्हाला अजून प्रश्न तयार होतात, तुम्ही अजून 4 गोष्टींकडे थोडंसं डोळसपणे बघायला लागतात किंवा त्याबद्दल वाचन करायला लागतात, त्याबद्दल ऐकायला लागतात, अशा लोकांना तुम्ही भेटू लागतात. त्याच्यामधून जर तुमचं व्यक्तिमत्व विकास झाला, त्याच्यातून तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या स्वतःसाठी जर काही 4 चांगले विचार मिळाले तर दॅट इज ऑलवेज वेलकम. आणि नुसते विचार ऐकून नाही तर शेवटी आयुष्यामध्ये जो जीता वही सिकंदर, नुसते बातं मारून तर काही होत नाही आहे. जो समोर यश दाखवेल, ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचं यश, नुसते बाता मारणारं नाही, हे यश जेव्हा मिळतं त्या यशाला काही चॅलेंज नसतो. तर मी मुलींना विशेषतः हे सांगू इच्छिते की तुमची जी कॅपॅबिलिटी आहे त्याच्यात तुम्ही एक रिअल असेसमेंट घ्या की तुम्ही निश्चित पद्धतीने काय करू शकता, तुमची इच्छा काय आहे. आणि त्यांच्या आईवडिलांना मी इथे आवाहन करू इच्छिते की तुम्ही मुलीची क्षमता बघून तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या. नुसतं तिच्या लग्नासाठी दागिने जमवण्यापेक्षा जर तेच पैसे तुम्ही आणि तोच चान्स तुम्ही तिच्या शिक्षणावर घातला तर कधी नक्की बेटर राहील. जेव्हा तुम्ही त्यांच्या अरेंज्ड मॅरेज करता, अरेंज्ड लग्न करता, तेव्हा तुम्हाला खात्री असते का की हा मुलगा कसा असणार आहे? असते का? असते वाटतं का? असं काही आहे का कारंजामध्ये? वेगळं काही आहे का? नाही. पुढे काय होईल हे देवही सांगू शकत नाही. तर तो चान्स जो आहे, जो आपण त्या गोष्टीवर घेत असतो, तोच चान्स आपण त्यांच्या शिक्षणावर पण घेऊ शकतो. ज्या योगे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. आणि आजच्या डेटला असं कोण मुलगी आहे तुम्ही मला दाखवा जी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि जिचे आईवडील दुःखी आहेत. त्यांचं लग्न ठीक आहे 1-2 वर्ष उशिरा होईल, बट व्हॉट्स द प्रॉब्लेम? आजच्या तुम्ही बघाल आजूबाजूला तर लग्न किंवा ह्या गोष्टीच्या, लग्नाचं वय हे निश्चितच प्रत्येक पिढीतून पुढे पुढे वाढत गेलेलं आहे. ज्या आमच्या आजी आजोबांनी लग्न केलं तेव्हा ते कदाचित बालवयीन असतील, आमच्या आईवडिलांनी लग्न केलं तेव्हा ते कदाचित 18+ असतील, आम्ही लग्न केलं तेव्हा कदाचित आम्ही 25+ असू, आमची मुलं लग्न करतील कदाचित 35 पण असतील. हू नोज पुढे काय होणार आहे. पण त्याच्यासाठी आपलं जे बेसिक कर्तव्य आहे आई वडील म्हणून, मग ते त्यांचं शिक्षण असो, त्यांचं आरोग्य असो किंवा त्यांच्या इतर हॅपीनेस असो, मुळात त्यांचा जो हॅपीनेस आहे तो जर आपण मूल म्हणून त्यांच्याकडे बघू शकलो तर निश्चितच फायदा होईल. आपल्याकडे मुलींकडे एक तर ती प्रिन्सेस असते म्हणजे राजकन्या, बरोबर, की ती गुलाबी फ्रॉक घालून मग ती एकदम छान छुई मुई आणि फक्त ती म्हणजे गोड गोडच राहायचं आणि तिचे फक्त लाडच करायचे असं असतं, राईट. किंवा तिने भावलीशीच खेळायचं किंवा भांडीच खेळायची. आणि मुलगा असेल त्याने भांडी काही खेळायची नाही आणि त्याने फक्त गाडीच खेळायची आणि दगडच मारायची आणि खोड्याच काढायच्या. असं काही आहे का? पण याची काही आवश्यकता ॲब्सोल्युटली नाही आहे. इनफॅक्ट खेळण्याच्या दुकानांमध्ये आजही मला खूप चिडचिड होते की ते मुलींसाठी तो गुलाबी गुलाबी सेक्शन असतो
सगळ्या गोष्टी तिथे बार्बी आणि ते सगळं गुलाबी गुलाबी असतं. आणि मुलग्यांसाठी तिथे फक्त ट्रॅक्टर, ट्रक्स, बॅट, बॉल असे ते म्हणजे 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही लहानपणीच जर सगळ्यांना एवढं डिफरन्शिएट करत आहे, एवढा फरक तुम्ही लहानपणापासूनच पाडत आहे, तर पुढे जाऊन इट्स गोइंग टू बी सो बोरिंग. म्हणजे मुलींना फक्त बाहुलीमधलं ज्ञान होणार आहे आणि मुलांना फक्त ट्रक्समधलं ज्ञान होणार आहे. मग ते दोघं एकमेकांशी काय बोलणार? मी तर माझ्या मुलाला जे त्याला पाहिजे ते सगळं एक भातुकली पण आणून दिलेलं आहे आणि बॅट बॉल पण आहे. त्याला जे पाहिजे आहे तो ते खेळू शकतो. आणि माझी सर्वांना हीच विनंती आहे की लहानपणापासूनच हे जे भेदभाव यायला सुरुवात होतात ते निप देम इन द बड, ते आपण लहानपणीच संपवले पाहिजेत. नाहीतर ते मोठं पुढे जाऊन हे लोक एकमेकांशी काय विचार व्यवहार करणार आहेत, काय एकमेकांबरोबर संवाद साधणार आहेत, कुठल्या प्रकारचा समाज तिथे तयार होणार आहे, हे थोडंसं बघण्यासारखं आहे. मी माझे शाळेचे आणि माझ्या कॉलेजचे अनुभव तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर जेव्हा IPS मध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मी मसुरीला ट्रेनिंगला गेले 3 महिन्यात. 3 महिने तिथे सर्वांचं फाउंडेशन कोर्सचं ट्रेनिंग होतं, ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतभरातले ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जे ऑफिसर ट्रेनी आहेत ते सगळेजण तिथे जमतात. जसं की तुम्हाला माहितीच आहे, गेल्या काही वर्षांपासून ऑल इंडिया रँक 1 जो आहे ती मुलगीच आहे. मग ती देशातल्या कुठल्याही भागातून येणारी आहे, पण ती मुलगी आहे. जो IASच्या परीक्षेमध्ये पहिले येणारे जे उमेदवार आहेत ते स्त्री आहेत. पण टोटल सर्व्हिसेसमधलं प्रमाण तुम्ही जर बघाल तर ते आजही 10%च्याच आसपास आहे. म्हणजे आजही मी जेव्हा मीटिंग घेते ऑफिसमध्ये तेव्हा कधी कधी मी एकटी असते आणि माझ्यासमोर सगळे पुरुष बसलेले असतात. हार्डली काही क्वचित 1-2 महिला असतील, काही अधिकारी तर असतात. बाकी हे अधिकारी पद असो किंवा इतर बिझनेस असो, राजकारण असो, याच्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. आणि ते कमी असायचं काही कारण आहे असंही मला वाटत नाही. कारण मुली जर तुम्ही 10वी-12वीचे रिझल्ट बघाल तर त्याच्यामध्ये दरवर्षी पेपरची मथळा असतो, मुलींनी मारली बाजी. तर पुढे कुठे जातात ह्या मुली? पुढे त्यांचं काय होतं? पुढे त्या पाहिजे तिथे जातात का? पुढे त्या कुठे आपलं नाव कमवतात, काय चमकवतात? पुढे त्यांच्यापैकी किती जणी नोकरीमध्ये, धंद्यामध्ये टिकून राहतात? स्वतःचा धंदा कोणी सुरू करतं का? स्वतःचे नोकरीमध्ये कोणी पुढचे टप्पे यशाचे गाठतं का? हा थोडासा संशोधनाचा विषय आहे. किती मुली आज मला अब्दुल कलाम आझाद व्हायचे, किती मुली म्हणतात. सायंटिस्ट, सायन्समध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आज स्त्रियांची किती कमी संख्या आहे. तुम्ही डॉक्टर तर महिला होतात, नर्सेस होत असतील, इंजिनियर्स होत असतील, पण अशी जी वेगळी सो कॉल्ड वेगळी जी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अजूनही कदाचित मुलींना लहानपणी आकर्षण निश्चित असतं, पण नंतर ते आकर्षण अतिशय पद्धतशीररित्या दाबून टाकलं जातं. म्हणजे दबून जातं. त्यांना पुढे ते त्याच्यामध्ये काही स्वप्न बघायचं किंवा त्याच्यामध्ये आपल्यालाही पुढे काही करायचं आहे हे ते विसरून जातात आणि परिस्थितीशी खूप लवकर ते मिळतं जुळतं घेतात. बरोबर? आणि अशीच मुलगी चांगली असते ना जी लवकर मिळतं जुळतं घेते. बरोबर? जी मुलगी अडून राहते, हट्टीपणा करते ती चांगली नसते. बरोबर? ती आगाऊ असते किंवा हिचं पुढे कसं होईल, हिचं सासूशी कसं जमेल का, हिचं सासऱ्याशी जमेल का, हिचं घरामधल्या सगळ्यांशी जमेल का, असे प्रश्न लगेच तिला विचारले जातात. पण मुलगा हट्टी असतो तेव्हा कोणी विचारतं का, अरे तू तुझ्या बायकोला शी कसा वागशील, तू इतका हट्टी आहे, जिद्दी आहे, मूडी आहे, मूर्ख आहे, रागीट आहे, असं मुलांना कधी कोणी विचारतं? नो. तर मग तुम्ही मुलींनाच नेहमी आयडियल किंवा आदर्श परफेक्ट होण्याचं का अपेक्षा ठेवतात? मी आता नवरात्रीचा सीझन सुरू होतो तेव्हा दरवर्षी बघते, नवरात्री सुरू झाली की सगळ्यांना मध्येच आठवण येते की अरे हे मॅडम दुर्गेचं रूप आहे किंवा शारदेचं रूप आहे. पण आम्ही जर काही कडक ऍक्शन घेतली, आम्ही जर कोणाला नडलो तर मग लगेच आमच्या बाईपणावर यायला हे लोक कमी करत नाही. आणि आमचीच गोष्ट नाही, आम्ही तर चला या पदावर असू, पण ज्या महिला कदाचित निम्न स्तरावर काम करत असतील, ऑफिसमध्ये क्लर्क्स असतील, बँकेमध्ये असतील, पोस्टात असतील, प्रायव्हेट प्रोफेशनमध्ये असतील, जोपर्यंत सर्व चांगलं चाललेलं असतं तेव्हा ते खूप चांगले असतात. बरोबर? खूप चांगले असतात. नुसत्या चांगल्या नाही, खूप चांगले असतात. त्यांच्यामध्ये खूप गुण असतात. त्या सर्व यत्र नार्यस्तु पूज्यन्ते त्या टाईपमध्ये बसतात. पण जरा त्यांनी स्वतःचा स्टँड घेतला,
जरा त्याने सांगितलं नो, दिस इज व्हॉट आय वॉन्ट, आणि हे तुम्ही चुकीचं करताय आणि हे मी बरोबर करते आहे, हा माझा अधिकार आहे. जेव्हा तर त्यांचा अधिकार मांडायला लागतात, अधिकाराच्या भूमिकेतून बोलायला लागतात, तेव्हा त्या कोणाला आवडत नाहीत. बरोबर. जेव्हा अधिकार जतवण्याची बाब येते तेव्हा महिलांनी फक्त आई म्हणून लाडाचा हक्क जतवायचा असतो. बरोबर. त्याआधी कोणाला ओरडायचं नसतं, कोणाला नडायचं तर बिलकुल नसतं, कोणाला शिंगावर तर बिलकुल घ्यायचं नसतं. बरोबर. पण मी मुलींना हेच सांगू इच्छिते आणि मुलग्यांना हेच सांगू इच्छिते की आम्हाला पाहिजे ते करणार. मग तुम्ही आमच्या बाईपणावर या किंवा कशावर या, आम्ही पण तुमचं पुरुष पण काढतो. मी इथे स्त्री किंवा पुरुषांमध्ये बिलकुल फूट पाडत नाहीये किंवा इथे मला दुसऱ्या स्वरूपाची दंगल नको आहे. पण माझं म्हणणं एकच आहे की स्त्री असो किंवा पुरुष, आपण एकमेकांकडे माणूस म्हणून फक्त बघितलं पाहिजे, व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. ठीक आहे, आपल्यामध्ये नैसर्गिक भेदभाव जरूर असतील आणि असायलाही पाहिजेत, पण जेव्हा आपण जन्म घेतो आपल्या हातात नसतं आपण स्त्री म्हणून जन्म घेतोय का पुरुष म्हणून जन्म घेतोय, आपण कोणाच्या घरात जन्म घेतोय, कुठल्या जातीत जन्मतोय, कुठल्या धर्मात जन्मतोय. हेच पुरुष असतात की जेव्हा त्यांना जातीवरून किंवा धर्मावरून डावललं जातं तेव्हा त्यांना ते झोंबतं. पण स्त्रियांना त्यांच्या स्त्रीपणावरून डावललं जातं आहे तर त्यांना कसं वाटत असेल हे नसतं एक्सेप्ट करायचं. तर मी इथे असलेल्या पुरुष वर्गाला निश्चित आवाहन करेल की तुम्ही त्या अँगलने सुद्धा विचार करून बघा. जस्ट विचार करून बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. या विचारातून तुम्ही पुढची उभारणी, पुढचा टप्पा कुठला गाठू शकत आहात हे पुरुषांनी आज बघायची जरूर, विशेषतः तरुण वर्गाने गरज निर्माण झालेली आहे. मी कारण परवाच पेपरच्या एका पुरवणीमध्ये वाचलं की भारत देश असा आहे जगामध्ये की ज्याच्यामध्ये जे फॉर्मल लेबर आहे, म्हणजे श्रमक्षेत्र आहे, श्रमाचं जे आपलं विभागणी आहे, क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे आज स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्या किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या स्त्रिया ह्या देशात कमी होत आहेत. तर हे चुकीचं आहे. कारण स्त्रिया ही जर घरामध्ये, डबल इन्कम इज ऑलवेज बेटर दॅन वन इन्कम. बरोबर. घरामध्ये जर आजच्या डेटला ह्या काळामध्ये एक इन्कम येत आहे त्याच्याऐवजी जर 2 इन्कम येत असेल तर ते निश्चित पद्धतीने वेलकम आहे. त्याच्यामध्ये नावडण्यासारखी तर काही गोष्ट नाही. बरं, मग ह्या एजन्सीने जेव्हा त्याचा सर्व्हे केला की ह्याच्या मागची कारणं काय आहेत, तर त्याच्या मागची कारणं हेच आहेत की पुरुषप्रधान मानसिकता, की मला जॉब नाही, मला रोजगार नाही, तर ती स्त्री कसा काय रोजगार करते आहे, किंवा मला जर त्याचे 200 रुपये मिळत आहेत तर तिला पण त्याचे 200 रुपये का मिळत आहेत, किंवा स्त्रियांना त्यांचे नैसर्गिक काही प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळे त्या आमच्या एवढे शारीरिक कष्ट करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना वेचून खड्यासारखं बाहेर टाकलं पाहिजे. पण आज जर आपण आरक्षणाच्या जमान्यामध्ये बोलत आहे, किंवा एक खूप सुंदर कार्टूनमध्ये मी बघितलं होतं की समानता आणि समता ह्याच्यामध्ये फरक काय आहे. समानता म्हणजे की सगळ्यांनी एकाच लेवलवर उभं राहायचं, पण समता म्हणजे काय, जो बुटका आहे त्याला थोडासा उंच स्टूल द्यायचा, जो उंच आहे त्याने थोडासा छोटा स्टूल घ्यायचा आणि दोघं जण एका लेवलवर येतील अशा पद्धतीची ती रचना करायची. तर या काही गोष्टी ऑलरेडी आपल्या यंत्रणेमध्ये, ऑलरेडी आपल्या सिस्टीममध्ये, आपल्या एज्युकेशनच्या पॉलिसीमध्ये ऑलरेडी आहेत. पण आपल्या फॅमिली लेवलवर, कौटुंबिक लेवलवर, सामाजिक स्तरावर या गोष्टींची अजून पण चर्चा नाही आहे. मुलींना फक्त आपण बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो, निश्चित वेलकम आहे, पण माझं म्हणणं आहे की बेटे को बचाओ और बेटे को समझाओ. आपण आज जर, मला नेहमी म्हणतात की मॅडमने रोड रोमिओचा बंदोबस्त केला, तर माझं म्हणणं की रोड रोमिओ कोण असतात, मी नेहमी प्रश्न विचारते. आता कारंजामध्ये काही मुंबईवरून लोक येऊन रोड रोमिओपणा करणार आहे का, किंवा वाशिममध्ये दिल्लीवरचे रोड रोमिओ येणार आहेत का, येतात काही ते नाही ना. कुठले असतात ते इथलेच असतात, आपलेच मुलगे असतात, आपले ओळखीतले मुलगे असतात. मग आपण म्हणतो की नाही जाऊ द्या मॅडम, चांगल्या घरातला मुलगा आहे, त्याच्याकडून थोडीशी क्षणभरात चूक झाली, अशांना आम्ही मग सोडत नाही. तेव्हा मग सगळ्यांना वाटतं की नाही रोड रोमिओंचा बंदोबस्त झाला. लोकांना आम्हाला अजून एक सूचना देतात की तुम्ही मुलींना कराटेचं प्रशिक्षण द्या.
तर मी अजिबात देणार नाही. कराटेचे प्रशिक्षण वगैरे मी मुलींना अजिबात देणार नाही. त्याच्याऐवजी मी मुलांना सांगणार आहे की बिहेव युअर सेल्फ. अशी मुलींवर वेळ का यावी की त्यांनी कराटे शिकावा? मला ते तात्विकदृष्ट्या पटत नाही. अर्थात आम्ही पोलीस म्हणून आम्ही प्रतिबद्ध आहे, आम्ही कमिटेड आहे. आमची जबाबदारी स्त्रियाच नाही तर पुरुषांच्या सुद्धा संरक्षणासाठी आहे. त्याच्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहे. आम्ही आमचं मॅक्सिमम बेस्ट करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न आमचा असतो. पण याच्यामध्ये मुलगे, तरुण युवा वर्ग जे शूटर आहेत की ज्यांना वाटतं आपण मस्त 100-200 रुपयाची हेअरस्टाईल केली आणि थोडंसं काही कडबिडं घातलं, मोठं घड्याळ वगैरे घातलं, जरा जर्सी वगैरे घातली, बापाचं 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि बाईक सुसाट सोडली म्हणजे खूप कूल झाले नाही का? किंवा मोठासा फोन घ्यायचा आई वडिलांच्या मागे लागून आणि मग कुठेतरी नाक्यावर कट्ट्यावर उभं राहायचं आणि बघायचं काहीतरी इकडे तिकडे टाइमपास आणि त्याच्यातून दुसऱ्याला त्रास होईल अशी काहीतरी कृती करायची. कारण त्यांना कॉन्फिडन्स असतो की आपण काही केलं तरी आपले आई वडील आपल्याला वाचवतील कारण आपण मुलगा आहे. बरोबर? ही वृत्ती आयांनी आणि वडिलांनी आपल्या मुलग्यांमध्ये तोडायची आहे. कारण हे मुलगे काही खूप बाहेरून आलेले नसतात, ते आपल्यातलेच असतात. आपलाच समाज आहे, आपणच सगळे एक आहोत. हे आपण आपल्या मुलग्यांना जर डिसिप्लिन केलं, आपल्या मुलग्यांना जर आपण शिस्त लावली तर अजून 4 मुलं त्यांना बघून कदाचित सरळ होतील किंवा कदाचित त्याचा एक पॉझिटिव्ह मेसेज या समाजामध्ये जाऊ शकतो. मुलग्यांना कसं वागवावं हे त्याच्यावर तर कोणी कधी बोलतच नाही. मुलींना नेहमी 7च्या आत घरात किंवा हे घालू नको, ते घालू नको, अशी बसू नको, अशी हसू नको, असे हातवारे करू नको, अशी बघू नको, खाली मान घालून चाल, असं तर खूप सांगतात. पण मुलांना कधी कोणी सांगतं का की नाही तू बाहेर ते खाऊन पचापचा थुंकू नको किंवा रस्त्यावर बिडी सिगरेट फुकू नको किंवा घाणेरडे स्टुपिड सारखे आवाज काढू नको मुलींना बघून किंवा मुलींना बघून तुझ्या आतमध्ये ज्या काही उर्मी येतात त्या लगेचच बाहेर काढण्याची काही गरज नसते. तुम्ही कुत्रा नाही आहे की खांब दिसला मुतले. जर आपल्याला सभ्य समाजामध्ये राहायचं आदर्श किंवा तसं स्वप्न बघायचं असेल आणि मला इथे बोलवलं, ही तुम्ही रिस्क घेतली, ती रिस्क घेऊन मला जे बोलायचं आहे ते मी सांगत आहे. कोणाला आवडेल ना आवडेल, बोलणं मेरा काम है. हे थोडेसे विषय बघण्यासारखे आहेत आणि हे फक्त वडिलांनी नाही तर हे आयांनी पण बघण्यासारखे आहे. कारण आया पण असतात की जे आपल्या मुलाला गोभी का पराठा बनवून देतात, बरोबर, गाजर का हलवा बनवून देतात आणि मुलींची गोष्ट येईल तेव्हा त्यांना मग पूजा आरती करायला बसवतात किंवा त्यांनी कसं शालीन नेहमी असलं पाहिजे हेच त्यांना वारंवार शिकवलं जातं. पण माझं असं म्हणणं आहे, जर आपण मुलगा आणि मुलगी या सर्वांनाही सामान्यतः सभ्यपणे राहायचे नियम जर शिकवले तर पोलिसांचं हे रोड रोमिओचं जे काम आहे ते बऱ्याच अंशी कमी होईल. आणि आम्हाला तर काम करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याच्यातून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा मुलींना कॉलेजला जायला भीती वाटते किंवा त्या रस्त्यावरून जायला भीती वाटते, रस्त्यावर लाईट नाही आहेत किंवा त्या मुलांचा ग्रुप तिथे नेहमी बसलेला असतो, ते मला इरिटेटिंग वाटतं. एकदा आपण उलटा प्रयोग करून बघूया की मुलगा असं एकटा चाललेला आहे, 5-6 मुली उभ्या आहेत आणि त्याला बघून ते असे काही आवाज काढतायत आणि शिट्ट्या मारतायत आणि काहीतरी, तेव्हा मग तुम्ही एकटे पडाल आणि मग तुम्हाला कसं वाटेल हे तुम्ही तुमच्या शब्दात त्या दिवशी मला सांगा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर फक्त ठेवणं माझं काम आहे, त्याचं पुढे काय करायचं हे तुमचं काम आहे. बरं, जेव्हा मी ट्रेनिंगमध्ये होतो तेव्हाच्या काही गोष्टी सांगते ज्याच्यातून आपला हा जो मूळ टॉपिक आहे स्त्रियांनी संरक्षण देणं घेणं या सगळ्या टॉपिकवर पुन्हा येत आहे. मी ट्रेनिंगमध्ये तर काही अशी मी नेहमीच सांगत असते, जेव्हा आपण UPSCची परीक्षा देतो, IITची परीक्षा देतो, IIMची परीक्षा देतो, ज्या देशातल्या उच्च आणि सगळ्यात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षा त्या देतो, तेव्हा तर काही त्या उत्तरपत्रिकेवर लिहिलेलं नसतं की हा ही मोक्षदा मुलगी आहे, ही पाटील आहे, ही महाराष्ट्रातली आहे, ते आपण तिला हे मार्क कमी देऊ का जास्त देऊ. आपल्या उत्तरपत्रिकेवर आपली आयडेंटिटी नसते. त्यामुळे आपल्याला जे त्याच्यातून रँकिंग मिळतं, जे मेरिट मिळतं, हे टोटली मेरिट बेस्ड अशी ती एक्झाम आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये जी काही रेड टेपिझम आहे, वशिलेबाजी आहे, ती ह्या संस्थेमध्ये UPSCमध्ये अजिबात चालत नाही. त्यामुळे ज्या मुलींना ज्या मुलांना आपलं बौद्धिक वर्चस्व
निर्विवाद सिद्ध करायचं असेल त्याने जरूर ही परीक्षा एकदा देऊन बघावी. कारण ही परीक्षा अशी आहे जिने आजपर्यंत, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपला निष्पक्षपातीपणा अभिमानाने टिकवून ठेवलेला आहे. UPSC अशी आहे की जी म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमीच म्हटलं जातं की सूर्याखाली जे जे आहे त्याबद्दल तुम्हाला कुठल्याही पद्धतीने काहीही विचारलं जाऊ शकतं. एनिथिंग अंडर द सन अशी त्या परीक्षेची व्याख्या थोडीशी केली जाते. ते हे कदाचित थोडंसं अतिरंजित असेलही, पण या परीक्षेमध्ये तुमची मेहनत, तुमची बौद्धिक कुवत, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुम्ही कुठल्या वेळी काय गोष्टींना प्रायोरिटाईज करत आहात, आणि मुख्य म्हणजे आधी तुम्ही भले 200 तास अभ्यास केला असेल पण त्या परीक्षेच्या 3 तासात तुम्हाला काही आठवलं नाही तर तुमचा काही उपयोग नाही. तुम्ही भलेही PhD असाल किंवा तुम्ही भलेही पढत पंडित असाल पण त्या 3 तासामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकले नाही, त्या पेपरवर तुम्ही तुमचं जीव ओतू शकले नाही तर तिथे तुम्हाला काही रिझल्ट मिळणार नाही. कारण ह्याचाच फायदा तुम्हाला सर्व्हिसमध्ये कामावर असताना होतो. त्यावेळी जी गोष्ट करायची ती तुम्ही केली नाही तर नंतर ते वराती मागून घोडे नाचवण्यात काही अर्थ नाही. तीच वेळ असते जेव्हा आपल्याकडे सर्व आपला स्टाफ, आपले अधिकारी, आपला कर्मचारी वर्ग अपेक्षेने बघत असतो. काही जण गमतीने बघत असतात की मॅडम आता काय करतात बघू, साहेब आता काय करतात बघू, साहेब तर आत्ता आले आहे, मॅडम तर आत्ता आले आहे, काय करतात बघू. कोणी अशा नजरेने बघत असतं, कोणी अपेक्षेने बघत असतं, कोणी खरंच प्रॉब्लेममध्ये असतं. ते अतिशय त्यांच्या आयुष्याचा कदाचित काही निर्णय तुमच्यावर डिपेंडंट असतो. तेव्हा तुम्ही तुमच्यामधलं जे बेसिक स्किल सेट आहे, तुमची जी व्हॅल्यूज आहे त्याला बेस धरून तुम्ही काय निर्णय घेऊ शकत आहे ज्याच्यामुळे कमीत कमी नुकसान होईल आणि सर्वांचा जास्तीत जास्त फायदा होईल, ह्या सगळ्याचं बीज त्या परीक्षेमध्ये आहे. तर माझं बोलण्याचं मतलब असं आहे की त्याच्यामध्ये तर काही स्त्रियांचं डोकं आणि पुरुषांचं डोकं म्हणजे मेंदू स्तरावर काही फार वेगळं नाही आहे, म्हणजे खरंच वेगळं नाही आहे. तुम्ही कदाचित काही वैज्ञानिक शोध वगैरे वाचले असतील की स्त्रियांचा मेंदू अशा पद्धतीने काम करतो, पुरुषांचा मेंदू अशा पद्धतीने काम करतो. तर हो, ते खरंच आहे. स्त्रियांचा मेंदू हा जास्त चांगला काम करतो. स्त्री ही अशी आहे की जी एका हाताने स्वयंपाकात कुकर चढवू शकते, दुसरा गॅस कमी करू शकते, पुढे कणिक मळायची, पुढच्या 15 मिनिटात काय करायचं, आजच्या संध्याकाळी काय करायचं, आजच्या रात्री काय करायचंय, मुलगा काय करतोय, नवरा काय करतोय, शेजारी काय आहे, माझी ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. ऑफिसमधले समजा 10 इश्यू असतील, 10ही इश्यू म्हणजे ॲटलिस्ट स्त्रियांच्या डोक्यामध्ये ते फेर धरून बरोबर असतात आणि प्रत्येक प्रायोरिटीला त्या त्यावेळी तो न्याय दिला जातो. हा स्त्रियांचा मेंदू नैसर्गिकरित्या तसा बनलेला आहे. आपली ही जी इव्होल्युशन आहे, त्याला मराठीत काय म्हणतात, जैविक क्रांती आहे, त्यानुसार जो घडलेला आहे तो असा घडलेला आहे. या उलट पुरुषांचा मेंदू हा एका वेळी एकच गोष्ट करण्यासाठी सक्षम आहे. याचा अर्थ असा आहे का आम्ही पुरुषांच्या मेंदूला कमी म्हणतोय, असं मी म्हटलं नाही हं. आणि स्त्रियांचा मेंदू काही जास्त चांगला किंवा जास्त मोठा आहे असं काही म्हटलं का मी नाही. माझं म्हणणं आहे की ह्या 1-2 गोष्टी फक्त वेगळ्या आहेत आपल्या मेंदूमध्ये. बाकी तुमची आमची स्मरणशक्ती सेम आहे, तुमची आमची उत्तरं सेम आहे, जो अभ्यास करायचा आहे तो सेम आहे. तर ज्याला आपलं वर्चस्व, ज्याला आपली बुद्धी खरंच पणाला लावायची आहे, खरंच आपलं सोनं तावून सुखावून घ्यायचं आहे, त्याने जरूर ह्या परीक्षेचा विचार करावा. कारण तिथे तुम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठल्या बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे हे तुम्हाला तिथे विचारत नाहीत. जेव्हा IPSच्या ट्रेनिंगसाठी मी हैदराबादला गेले, आमच्या अकॅडमीचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी. मी नेहमीच असं बोलते, ते दिया बाती तुम ती सिरियल आहे ना, त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही, तर तसंच काहीची ती आमची अकॅडमी आहे. जवळजवळ 600-650 एकरवर पसरलेला आमच्या अकॅडमीचा तो परिसर आहे. अकॅडमीमध्ये प्रत्येक ऑफिसर ट्रेनीला राहण्यासाठी रूम आहे, मेस आहे, 5 स्टार ज्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत त्या तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. तिथे तुमच्याकडून PT करून घेतली जाते. तिथे तुमच्याकडे जगातले सर्वोत्तम असे घोडे आमच्या अकॅडमीमध्ये आहेत. तिथे तुम्हाला घोडेस्वारी शिकवली जाते. तिथे तुम्हाला छोट्या पिस्तूलने फायरिंग शिकवलं जातं, मोठ्या बंदुकीने फायरिंग शिकवलं जातं, बंदूक साफ कशी करायची हे तुम्हाला शिकवलं जातं, बंदूक लागली तर काय करायचं हे पण तुम्हाला शिकवलं जातं, किंवा बंदूक कुठल्या परिस्थितीत वापरायची हे तिथे तुम्हाला शिकवतात, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात. तुम्हाला पोहायला शिकवलं जातं.
तुम्हाला मॅनर्स आणि एटिकेट्स शिकवले जातात. लॉ अँड ऑर्डरमध्ये कुठली परिस्थिती कशी हाताळायची ह्याचे तुम्हाला काही बेसिक धडे तिथे दिले जातात. तसंच जो ऑफिसर ज्या राज्यामध्ये जाणार आहे त्या राज्याची भाषा त्यांना तिथे शिकवली जाते. जसं आता मी कदाचित भाग्यवान आहे, मला माझ्या जन्मभूमीमध्येच कर्मभूमी ला सेवा देण्याची संधी मिळाली. पण समजा मला तमिळनाडूमध्ये जर केडर मिळालं असतं तर मला तमिळ भाषा शिकावी लागली असती आणि मला तमिळ भाषा शिकवली गेली असती. कारण आपल्या ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. आपलं राज्य, आपलं जन्मस्थान आणि आपलं कर्मस्थान ह्याचा नेहमी मेळ बसेलच असं नाही. आणि त्याचमुळे तुम्हाला तुमचं कर्तव्य दाखवण्यासाठी, कारण आपण म्हणतो ना की जो माणूस घर सोडून बाहेर जातो त्याचीच खऱ्या अर्थाने प्रगती होते. आपण आजवरचं जेवढं आयुष्य जगलेलं आहे ते सोडून एकदम भलत्या परराज्यात जर जायची वेळ आली तर आपल्यापैकी आपण किती जण टिकू आणि किती जण उच्च पदावर पूर्ण जिल्ह्याचा भार आपल्या अंगावर घेऊ शकू हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. पण ह्या सर्वासाठी तुमचं ट्रेनिंग तुम्हाला तयार करतं. बरं, ट्रेनिंगमध्ये असं आहे का की तुम्ही महिला आहे तर तुम्ही ही हलकी बंदूक पकडा, ही छोटीशी छान बंदूक आहे गुलाबी रंगाची, असं काही आहे का? तर असं काही नाही आहे. जे वेपन्स, जी सामग्री जी स्त्रियांसाठी आहे ते पुरुषांसाठी पण आहे. त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. आफ्टर ऑल आपण आम्ही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आहे. युनिफॉर्मचा अर्थ काय? समसमान. जो युनिफॉर्म घालतो तो एक पद्धतीने, आम्ही सगळे तुमच्यापेक्षा वेगळे आहोत पण आम्ही एक आहोत. मग आम्ही कुठल्याही रँकवर असोत किंवा कुठल्याही गावातून आलेले असो, कुठले जाती धर्माचे असो, कुठली भाषा बोलणारे असो, ॲटलिस्ट हे ब्रीदवाक्य देऊन चालण्याचा, माझ्या स्टाफला देऊन चालण्याचा माझा तरी प्रयत्न असतो. जेव्हा ट्रेनिंगची वेळ येते तेव्हा सकाळी, म्हणजे मी मुलींना विशेषतः सांगू इच्छिते जे स्वतःला नाजूक समजत असतील, की सकाळी तुम्ही पीटीला 3.5 किलोमीटर रोज धावू शकता. तुम्ही रोज पुशअप्स, पुलअप्स, ॲब्स, क्रंचेस किंवा रशीवर चढून जाणे, पोलवर चढून जाणे किंवा एखादी भिंत असेल तो बसला तेवढ्या लेवलची पार करून जाणे, या सगळ्या गोष्टी करू शकतात. ते आपल्याला तिथे शिकवल्या जातात. ते पुरुषांना पहिल्या दिवसापासून येत असतं का ते दोरीवर चढणं? नाही. मग आपल्याला काय प्रॉब्लेम है? वो भी सीख रहे हैं, हम भी सीख रहे हैं, वो भी गिर रहे हैं, हम भी गिर रहे हैं, उसमें कौन सी बड़ी बात है? मी मुलींना हे सांगू इच्छिते, जर मी ते करू शकते, जर मी ते सगळं करून तुमच्यासमोर धडधाकट उभी आहे तर तुम्ही सुद्धा ते करू शकतात. आणि हे मी एकटीच नाही, माझे सर्व बॅचमेट्स आहेत, ज्या महिला अधिकारी आहेत, ते सर्वांनी त्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. आपल्याला आधी त्या गोष्टी खूप कठीण वाटतात पण आपण सगळेजण ते गोष्टी आपण करू शकतो. आजच्या डेटला तुमच्यापैकी पुरुषांपैकी किती जण रशी चढून जातील पूर्ण टॉपपर्यंत? सगळे नाही जाऊ शकत, पण ते शिकवलं जातं. जो सिखाया जाता है वो आ जाता है. त्याच्यामधून आपण पडतो, रक्त येतं, पण तिथे जाऊन कळतं की ती जखम भरते. जखम ज्याची भरते तोच पुढे जाऊन काही शौर्य दाखवण्याच्या किंवा आपली वैयक्तिक अडचण दूर ठेवून आपलं काम करण्याच्या पोझिशनमध्ये येऊ शकतो. आता एक प्रसंग मला ट्रेनिंगमधला आठवतो. जेव्हा आमचे घोडेस्वारी असते, सकाळी जर 6:30चा घोडेस्वारीचा जर तास असेल तर सकाळच्या वेळी घोडे एकदम म्हणजे वेडे झालेले असतात, ते खूप चांगल्या मूडमध्ये असतात आणि ते खूप जोरजोरात उड्या मारत असतात. तर अशाच एका सुंदर सकाळी मला घोड्याने खाली पाडलं. मला काहीच सुचत नव्हतं, माझ्या डोक्यामध्ये कंकशन आलं होतं आणि माझं बरगडीचं हाड मोडलं. पण आमचे जे उस्ताद होते, जे आम्हाला घोडेस्वारी शिकवत होते, ते बोले मैडम कुछ नहीं हुआ, रोना नहीं, बैठो, फिर से उसी घोड़े पे बैठो, फिर से वही राउंड लगाओ, एक जंप लगाओ, फिर मैं आपको नीचे उतारूंगा. याचं काय कारण आहे की ज्या गोष्टीमुळे आपण धडपडलो, ज्या गोष्टींना आपल्याला ठेच लागली, त्याच गोष्टीवर जर आपल्याला उद्या मात करायची आहे तर आपल्याला त्या गोष्टीला फेस केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर स्त्री जन्म देऊ शकते, एकापेक्षा जास्त जन्म देऊ शकते, त्या बाळाला दूध पाजून मोठं करू शकते, रात्रंरात्र जागू शकते, त्या स्त्रीचं शरीर ह्या गोष्टी करू शकत नाही का? निश्चितच करू शकते. ह्याच्यापेक्षाही डिफिकल्ट गोष्टी स्त्रिया करू शकतात. आता 40 किलोमीटरचा रूट मार्च असतो. आय ऑलवेज टेल दिस इन्सिडेंट. रूट मार्च असतो ज्याच्यामध्ये आम्हाला साधारण 5.5-6 किलोची रायफल आणि पाठीवर साधारण 10 किलोचं सामान घेऊन
रात्री निघायचं, 40 किलोमीटर जंगलामधून वॉक करायचं अंधारामधून आणि सकाळपर्यंत अकॅडमीत परत यायचं. तर आपल्याला वाटतं 40 किलोमीटर हे तर मी चालू नाही शकणार, शक्यच नाही. पण मी सर्वांना हे सांगू इच्छिते, त्याच्यामध्ये जेव्हा आपण ते चालत असतो, जेव्हा आपण ते करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये स्त्री पुरुष हा भेदच उरत नाही. तेव्हा आपल्यामध्ये आपण तो ऑफिसर असतो ज्याला पुढच्या जबाबदारीची कल्पना असते की उद्या जर मला माझ्या फोर्सला जंगलातून न्यायचं आहे किंवा उद्या काही प्रसंग आला आणि आम्हाला रात्रीभर जागायचं आहे, दुर्गम एखाद्या दूरच्या गावामध्ये आम्हाला चालत जायचं आहे, तर मी सक्षम आहे माझ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. हा कॉन्फिडन्स, ही भावना त्यावेळी तुमच्या मनामध्ये असते. तेव्हा तुम्ही काही हे म्हणता उफ उई मा मला हे लागलं किंवा माझं पायच दुखायला लागला, मी नाही बाई चालत, हे असं आपल्या तोंडातून येतच नाही आणि ते येऊही नाही. मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की हे ट्रेनिंग, नॉट ओन्ली हे, इतरही काही ट्रेनिंग असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, तिथे आपण आपले मुलगी असल्याचे, स्त्री असल्याचे आपले हक्क आपण निश्चित मागितले पाहिजे. जसं की स्वच्छतागृह किंवा आपल्याला इतर काही सोयी पाहिजे असतील त्या आपण निश्चित मागितल्या पाहिजेत. पण स्त्री म्हणून कामाच्या ठिकाणी किंवा कॉलेजच्या शाळेच्या ठिकाणी आपण आपल्या कोअर कामामध्ये, प्रोफेशनमध्ये तर काही कुठल्या काय म्हणतात त्याला, एक प्रकारे लीज मागत नाहीये ना, किंवा त्याचा बाऊ करत नाहीये ना की मी स्त्री आहे मला लवकर घरी जायचं, असं तर काही करत नाहीये ना. हे थोडंसं बघण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. हे झाल्या ट्रेनिंगच्या काही सुरस चमत्कारिक गोष्टी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कुठल्या पोलीस ऑफिसरला ज्या कुठल्या गोष्टी आवश्यक असतात, जे स्किल्स आवश्यक असतात, ते सर्वांना सारख्या पद्धतीने वाटले जातात. कारण पुढे जाऊन जिल्ह्यामध्ये आल्यावर तुमच्या जानमालची जबाबदारी आज माझ्यावर आहे. तुमच्यापैकी कोणाला काही झालं तर मला वरिष्ठांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे ही संरक्षणाची जबाबदारी माझ्या जागी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती जबाबदारी आणि ते अधिकार ते समसमान आहेत. त्याच्यामध्ये महिला आहे म्हणून काही कमी अधिकार आहे असंही नाही, किंवा पुरुष आहे तर त्याला काही जास्त कर्तव्य आहे किंवा तो चांगल्या अधिक पद्धतीने पार पाडू शकतो असंही नाही. आता अर्थात कामाच्या ठिकाणचा भेदभाव जो आहे तो काही पद्धतीने निश्चित आहे, पण तो मोडून काढणं काही फार कठीण नाही. आता हे पोलीसमध्ये आमची सिस्टीम अशी आहे की ज्याच्यामध्ये जो कोण वरिष्ठ आहे त्याला पटलं नाही पटलं तरी सॅल्यूट करावा लागतो. पण महिलांचं, आपण ह्या फोर्समध्ये येण्याचं प्रमाण अजून कमी आहे. महिलांचं येण्याचं इट्स जस्ट रिलेटिव्हली अ न्यू थिंग. त्याच्यामुळे हा जो रिस्पेक्ट आहे हा आम्हाला कमवावा लागला. मी माझं वैयक्तिक अनुभवावरून सांगते आहे. जब तुम्हारे सामने वाले स्टाफ को लग जाते कि मैडम को ये पता नहीं या मैडम को अभी समझ नहीं रहा है क्या करूं, तर त्यावेळी त्यांचं तुमच्या प्रति रिस्पेक्ट कमी होऊ शकतो किंवा ती रिस्क नेहमीच असते. आणि हे पुरुष SP असेल किंवा पुरुष अधिकारी असेल, नॉट ओन्ली SP, पण कुठल्याही अधिकाऱ्याच्या ठिकाणी तर ही गोष्ट कदाचित स्त्रियांच्या प्रति जास्त हार्शली लागू होऊ शकते, जास्त कठोरपणे ती बघितली जाऊ शकते. आणि पण मी त्याच वेळी हे सुद्धा मांडू इच्छिते की ज्या कोण महिला अधिकार पदावर किंवा कुठल्या पदावर पोचल्या असतील त्यांच्यामध्ये निसर्गतः किंवा त्यांचं डोकं, त्यांची क्षमता, त्यांची जबाबदारीची जाणीव, या सर्व परिस्थितीची जाणीव निश्चित त्यांच्यामध्ये नेहमी तीव्र असते. ज्या योग्य त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणं हे त्यांना रिलेटिव्हली इझी जातं किंवा ती गोष्ट आपल्या स्ट्राईडमध्ये पुढे खेचत देणं, त्या गोष्टीचं नेतृत्व करणं हे त्यांना निश्चित सोपं जातं. कुठल्याही पद्धतीने तुम्ही बघा, घरामध्ये जी आई असते, आजी असते, ती त्या घराचं, ती त्या कुटुंबाचं नेतृत्व करत असते. जर आपण घरामध्ये ते नेतृत्व करू शकतो, नेतृत्व म्हणजे नेहमी पुढाकाराने जाणं किंवा तावातावाने भांडणं किंवा लग्न ठरवणं किंवा मी जे म्हणेल त्याच्याशीच लग्न कर म्हणजे नेतृत्व नाही. नेतृत्व, लीडरशिप इज केअरिंग. तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांची काय काळजी घेत आहात, तुम्ही तुमची जी जबाबदारी आहे त्याची काय काळजी घेत आहात, तुमचं जे कर्तव्य आहे त्याच्याप्रती तुम्ही किती निष्ठावंत आहात, याला खऱ्या अर्थाने लीडरशिप म्हणतात. आणि त्या सर्व कसोट्यांवर स्त्रिया म्हणा पुरुष म्हणा हे ज्या ट्रेनिंगमधून आलेले असतात ते त्याच्यामध्ये निश्चितच दे स्टँड अप टू द चॅलेंज. हे माझं म्हणणं मला वाटतं मी बऱ्याच पद्धतीने मांडत आणलेलं आहे. एक थोडंसं स्त्रीवादाबद्दल जाता जाता मी आता त्याच्यात माझं अतिशय आवडता कदाचित टॉपिक आहे. फक्त मला हेच सांगायचं आहे तरुण वर्गाला विशेषतः की स्त्रीवाद किंवा फेमिनिझम म्हणजे काही
दिल्लीमधल्या विद्यापीठातल्या किंवा मुंबईमधल्या बॉयकटवाल्या आणि लाल टिळा लावलेल्या आणि नेहमी विरोधी 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 काहीतरी बोलणाऱ्या, आता कदाचित उद्या तुम्ही पण मला असंच म्हणाल, पण असं काही नाही आहे. फेमिनिझम किंवा स्त्रीवाद काय आहे तर स्त्री आणि पुरुष या सर्वांना एकत्र वागणूक मिळावी, सारखी वागणूक मिळावी, यासाठी जो अट्टहास आहे तो आहे. आता पुरुषांमध्ये पण सर्वच पुरुषांना एकमेकांमध्ये समान वागणूक मिळते का? नाही. एखादा गरीब पुरुष असेल त्याला कुठल्या प्रकारची वागणूक मिळते, किंवा दुसऱ्या जातीमधला पुरुष असेल जो आतापर्यंत वंचित असेल, शोषित असेल, त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक मिळाली, त्यांना कुठल्या प्रकारचे हक्क मिळाले, त्यांनी आज कुठल्या पद्धतीने आपल्या संविधानाने ज्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत त्या ते इक्वली उपभोगू शकतायत का? या सर्व ह्या पुरुषांचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. एक प्रकारे ही समानतेची जो अट्टहास आहे हा या स्त्रीवादामधून आपल्याला समोर येताना दिसतो. शेवटचं माझं बोलताना मी एवढंच बोलेल की आजच्या डेटला आपल्या देशामध्ये, आपल्या पूर्ण जगामध्येच गरीब श्रीमंत असो किंवा विविध जाती असो, विविध धर्म असो, आपले आता जसं हे कोकण आहे, खानदेश आहे, वऱ्हाड आहे, विदर्भ आहे, नॉर्थ आहे, साऊथ आहे, ह्या सगळ्यांमधल्या गॅप्स, भेदभाव खूप वाढत चाललेले आहेत. आणि या सगळ्यांना आपल्याला फायदा होताना काही दिसतोय का? त्याच्यामुळे आपण काही आपल्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं का? आपण काही पुढे गेलो का? आपले हुंडा पद्धती बंद झाल्या का? आपले हे एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना पाण्यात बघणं, एकमेकांवर आळ घेणं, एकमेकांकडे गैरसमजुतीमधून बघणं कमी झालं का? त्याच्यातून आपली आर्थिक सुबत्ता वाढली का? आपल्या समाजामध्ये एक सौहार्दाचं किंवा सिक्युरिटीचं वातावरण तयार झालं का? या सर्वांचा आपण एक फॅमिली म्हणून, एक व्यक्ती म्हणून विचार करण्याची निश्चित गरज आलेली आहे. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतानाच तुम्हा सर्वांकडून खूप अपेक्षाही व्यक्त करते. मला खरं तर आनंद झाला, कारण मी जिथे लहानपणापासून वाढले त्या आमच्या ठाण्यामध्ये वसंत आणि शरद व्याख्यान मला नेहमी होत असतात. त्यामुळे आज मला जेव्हा इथे वैयक्तिकरित्या आमंत्रण मिळालं तेव्हा मला सर्वात प्रथम वाशिममध्ये चार्ज घेतल्याचा अभिमान वाटला की वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा आहे आणि त्या कारंजामध्ये चांगले लोक आहेत जे आमचं बोलणं ऐकून घेतील, आमचं बोलणं खपवून घेतील, आमच्या बोलण्यामध्ये कमी जास्त काही झालं तर आम्हाला माफ करतील. इथून पुढे जो काही संवाद करायचा आहे तो नक्कीच सुसंवाद होईल अशी अपेक्षा तुम्ही सर्वांनी माझ्यामध्ये जागृत केलेली आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद मानते आणि तुम्हाला एकदा पुन्हा आश्वासन देते की संपूर्ण वाशिम जिल्हा पोलीस दल हे तुमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी, तुमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी नेहमी कटिबद्ध राहील. थँक्यू. जय हिंद.